नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। सकाळचं किती वाजलेत? 10:30 वाजलेत। मम्मी कचरा उचलून हे खाली जे उष्ट पडती ती जाती। मित्रांनो, आज माझ्याकडं टॉपिक असा आहे व्हिडिओ काढण्यासाठी, तर कमेंट सेक्शन। तर म्हणजे मला ना खरंच खूप असं कमेंट वाचून छान वाटतं खरंच, की लोक इतका वेळ काढून इतक्या मोठ्या मोठ्या कमेंट लिहित आहेत। म्हणजे मला स्वतःला मी म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आहे माझं, मला मराठीतून टायपिंग करताना 2 शब्द लिहायला कमीत कमी 5 मिनिट लागतात। 2 शब्द लिहायला फक्त, आणि ही एवढी मोठी कमेंट लिहिलेली आहे। म्हणजे किती टाईम देऊन लिहिलेली असेल ती, स्पीडनी कोण एवढं लिहू शकत नाही। तर मला वाचायचे, तुम्ही ऐका। ऐक ना ताई, इतक्या मेहनतीने आईने वैरण आणली, पण अशी वैरण टाकली तर त्यातली अर्धी वैरण खराब होते ना, शेवटी फेकूनच द्यायला लागते। त्यापेक्षा कोयत्याने बारीक बारीक कुट्टा करून टाकला ना तर वैरण वाया जाणार नाही ग। माझ्याकडे कुट्टी मशीन नाही आहे, मी पण कोयत्यानेच कुट्टा करून शेळ्यांना वैरण टाकते। त्याच्या काड्या असतात ना, त्या काड्या पण बारीक केल्या तर शेळ्या आवडीने खातात। फक्त एकदा ट्राय करून बघ, मग सांग कसं वाटलं ते। आणि हो, तू म्हणतेस शेजारी तुला खूप त्रास देतात, शेळ्यांचा वास येतो म्हणून, पण आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं। तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे। लोकांमुळे आपला धीर खचून जाता कामा नये। दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे आणि आपल्या कामात दंग राहायचं। तुझी आई इतकं कष्ट करते ना, एक दिवस या कष्टाचे फळ नक्कीच भेटेल। तुम्ही खूप मोठे व्हाल, मग लोक नुसते बघत राहतील, कोणाची हिंमत होणार नाही तुम्हाला नावं ठेवायची। आपण डोंगर चढायला लागलो तर लोक पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, पण ताई संयम ठेव। दिवस बदलायला वेळ लागत नाही, दिवस प्रत्येकाचे येतात। तुझ्या आईला मानलं बरं का, खूप कष्ट करतात काकी, त्यांच्याकडे बघून मला पण काम करण्याची आवड निर्माण होते। खरंच मानलं तुझ्या आईला। मला आई नाही आहे, माझी आई पण अशीच होती। असो, जेवढं कोयत्याने कुट्टा करून वैरण टाकून बघ एकदा, नक्की ट्राय कर आठवणीने, वैरण वाया अजिबात जाणार नाही। म्हणजे सिरियसली एवढी मोठी कमेंट लिहिली आहे। आणि माझी आई खरंच खूप कष्ट करते, तिच्या आयुष्यात म्हणजे सुरुवातीपासूनच खूप कष्ट होते। सुरुवातीला गरीब घरातून, तिथं आईच्या इथं कष्ट, मग मुंबईला होती, मुंबईला दिवस रात्र ब्लाऊज शिवून पप्पांना सपोर्ट करण्यासाठी तिथं कष्ट, स्वतःच्या जीवावर रूम घेतला, गाडी घेतली, आणि इथं येऊन आता बसून काय राहायचं म्हणून हे शेळ्यापालन सुरू केलं। तर म्हणजे तिला बसून राहण्याचंच हे नाही आहे, तिला असं म्हणजे आपण काम करत राहिलं ना तर आपले हातपाय पण चांगले राहतील, म्हातारपणी त्रास नाही होणार, आणि थोडं कष्ट करून जगलं ना की जगण्यात पण मजा येते। आणि खरंच एवढी मोठी कमेंट तुम्ही लिहिले, तेजस्विनी कुंभार, खूप खूप धन्यवाद तुम्हाला। म्हणजे प्रोत्साहन पण भेटतं आहे माझ्या आईकडे बघून, माझी आई खरंच खूप काम करते। आणि बघा सिस, तुमची सुरुवात मस्त आहे, नक्की एक दिवशी तुम्ही खूप समोर जाणार। रणजित गोट फॉर्म, आमचं तसं चारा वाया नाही जात, हे पिल्लांमुळे चारा वाया जातो। पिल्लं कसे आहेत मित्रांनो, जरी कुट्टी करून टाकली ना तरी पिल्लांचं खाणं तसंच वरच्यावर नाचणार, मग ते थोडंफार वाया जातंच। तसं बघा ह्यांना ना थोडं पण हे वाया नाही जाऊ देत, थोडं पण नाही, फक्त बुडकं खाली। आणि कुट्टी करायला ना आम्हाला घ्यायची एक छोटीशी कुट्टी मशीन घ्यायची आहे, पण आता कसं आहे मित्रांनो, थोडं थोडं सुधारत चाललो आहे ना, तर एक साथ एवढं आम्ही पण नाही करू शकत। आम्ही छोटीशी कुट्टी मशीन येते ती घेणार आहे, म्हणजे थोडं थोडं आमचं म्हणजे व्हावं असं। म्हणजे खरंच आहे वाया जातंच, पण तेवढं पण वाया नाही जावं म्हणून घेणार आहे। पहिलं माझा भाऊ घरी असायचा ना तर तो कुट्टी करून द्यायचा मम्मीला, पण आता तो नसतो घरात, तर त्याच्यामुळं, आणि मम्मी एकटी काय काय करणार ना, म्हणून आता घेणार आहे आम्ही छोटीशी मशीन एक। थोडं अजून चांगलं झालं ना आमचं काम घेऊ। मशीन सकाळपासून 5 वाजल्यापासून चालू असते। आणि बघा
मम्मी ना माझी मशेरी लावते मित्रांनो. आता तेवढं तर माणसाला महाराष्ट्रातल्या तर खूप बायकांना सवय आहेच मशेरी लावायची. तर ठीक आहे ना, एखाद्याची म्हणजे सवय आपण काय एका दिवसात तर मोडू नाही शकत. मी तिला खूप वेळा सांगते, मम्मी नको लावत जाऊ, नको लावत जाऊ. चॉकलेट्स पण आणून खूप वेळा ठेवलेले आहेत की मम्मी तुला मशेरी लावायचं हे झालं ना का चॉकलेट खात जा. पण ती एकदा सवय लागलेली आहे, ती काय सुटणार आहे का? कशी लागली मॅडम मशेरीची सवय? मुंबईला असे शेजारी बसायच्या बाया, घासत बसायच्या, त्यांच्याबरोबर थोडी थोडी लागली सवय. बघा मित्रांनो, सवय एकदा लागली का ती एका दिवसात 2 दिवसात नाही होत. खूप वेळा आम्ही प्रयत्न केला तिची मशेरी सोडण्याचा, पण काय आम्ही फेल झालो आहे. आता तुमच्या कमेंटनी तरी तिने मशेरी सोडावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही अशा कमेंट नाही करणार. आणि माधुरी हे माझ्या मम्मीचं नाव आहे, माधुरी सांडबोरे हे मम्मीचं नाव आहे. हा चॅनल माझ्या मम्मीचाच आहे. तर असं बोलू नका तुम्ही तंबाखू लावते. माझी मम्मी तंबाखू नाही लावत, मशेरी लावते. तर ते पण थोडाफार वेळ काम करताना तर माणसाला सवय असतेच लावायची. तर अशा कमेंट नका करू बघा, चांगल्या कमेंट करा. आणि अजून एक कमेंट होती, सकाळी मी ओपन केली तर ती डिलीट झालेली होती आपोआपच. म्हणजे काय झालं काय माहिती, आपोआप डिलीट झाली. तर राशनचे गहू मी बोलले त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं असं मला, म्हणजे मन दुखवण्याचा किंवा अनादर करण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता. आम्हाला स्वतःला सुद्धा आम्ही राशनचेच गहू खातो घरात, राशनचेच तांदूळ खातो. त्याच्यामुळे आम्ही ते असं उद्धटवाणी मी असं नाही बोललेले. म्हणजे मी फक्त सांगितलं की म्हणजे आम्ही राशनचे गहू देतो, आम्ही सुद्धा तेच खातो मित्रांनो. तर प्लीज तुम्ही असं वाईट मानून घेऊन जाऊ नका. आणि मी अजून एवढी पण मोठी नाही का मला दुनियाभरची अक्कल आहे, मी लहानच आहे. तर समजून सांगत चला माझं काय चुकलं, काय तुम्हाला माझे कमेंट मी बोललेले नाही आवडले शब्द, तर मला नीट सांगत चला मित्रांनो. हे बघा मित्रांनो, 60 आणि 65 रुपये किलो पेंड आहे. पेंड आम्हाला घ्यायला परवडायची नाही, आमची परिस्थिती तेवढी नाही. त्यामुळे आम्ही गहू चारतो आणि आम्हाला भेटतात तेच गहू चारणार ना, जे आम्ही खातो तेच त्यांना चारतो. ते पण परवडलं पाहिजे ना आम्हाला बाहेरून आणणं. आमच्या हिशोबाने आम्ही चालतो. आणि मित्रांनो, असं तुम्ही मला बोलताय, आता कितीतरी लोक आहेत जे राशनचे गहू तांदूळ आणल्या दिवशीच बाहेर जाऊन विकतात आणि त्याचे पैसे काढतात. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता मी बोलले ठीक आहे, तुम्हाला म्हणजे ते हे वाटलं. तुम्ही काय कमेंट होती मी पूर्ण वाचली नाही, पण गव्हाबद्दल होती राशनच्या. तर माफ करा मला, माझ्याकडनं जे काय बोललं गेलं आहे ते. आणि अशा छान छान कमेंट करत जा. आणि इतका टाईम देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट्स लिहिताय ना, सिरियसली म्हणजे खूप खूप भारी वाटतं हे बघून. मला कधीच वाटलं नव्हतं हा चॅनल मी असा टाईमपासमध्ये खोलला होता, तो इतका वर येईल. म्हणजे आता जितके व्ह्यूज येत आहेत, जितके कमेंट्स येत आहेत ना, ते सुद्धा मला खूप जास्त वाटत आहेत. तर अशा छान छान कमेंट करत राहा मित्रांनो. आणि माधुरी माझ्या मम्मीचं नाव आहे. ठीक आहे मित्रांनो, आज मला स्पेशली म्हणजे त्या कमेंट्सवरच मला व्हिडिओ काढायची होती. का इतका टाईम देऊन मला स्वतःला 2 मिनिट म्हणजे 5 मिनिट लागतात 2 शब्द लिहायला. मला लिहिता येत नाही, मराठीतनं टाईप नाही करता येत. एवढं तुम्ही म्हणजे एवढी मोठी कमेंट टाईप केली, म्हणजे किती वेळ दिला असेल टाईप करायला. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.